स्पष्टीकरण दिले। ज्या लाडक्या बहिणी आदिवासी घटकामध्ये मोडल्या जातात त्यांना त्या घटकामधून निधी देण्यात आल्याचं अजित पवार यांनी सांगितलं। निधी देत असताना लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी आदिवासी घटकामध्ये मोडल्या जातात त्यांना त्या विभागातनं निधी देण्यात आला। ज्या माझ्या लाडक्या बहिणी सामाजिक न्याय विभागामध्ये मोडतात त्या घटकात मोडतात त्यांना त्या विभागाकडनं निधी घेतलाय आणि ज्या बाकीच्यांना सर्वसाधारणमध्ये दिला। ह्याच्यामध्ये म्हणजे मला तर काही वेगळं केलंय ते असं काही वाटत नाही आणि हा निर्णय घेताना कॅबिनेटने घेतलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गौरवशाली महाराष्ट्र या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रामधील माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला।